श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. या कलियुगामध्ये माणसं सुद्धा आपल्या जवळच्या माणसांसोबत नीट वागत नाहीत. या कलियुगामध्ये कोणीच कोणाची साथ देत नाहीत. या वेळेमध्ये स्वतः स्वामी तुला मदत करतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी मदत करतील. तुझी प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतील. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींमध्ये एवढी शक्ती आहे की तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येऊन देणार नाही. विश्वास असेल तर ऐकून आणि फक्त हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेले विचार आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेले शब्द आहेत. कारण की जिथे माणसाचा अंत होतो तिथून माणसाची नवीन सुरुवात सुद्धा असते. जिथे माणूस पूर्णपणे थकून जातो तिथून माणसाला एक नवीन सुरुवात मिळते. तर स्वामी प्रत्येक वेळेस तुमची मदत करतील. स्वामी प्रत्येक वेळेस तुझ्या सोबत उभे राहतील. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामींच्या विचारांवरती विश्वास ठेव. मोजून 20 ते 25 मिनिटे आजचा हा स्वामी संदेश ऐकून बघ. त्यातल्या त्यातच तुला अनेक अशा गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचा काम करतील. आता या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील पण चुकून आजच्या या गोष्टींना दुर्लक्ष करू नका. कारण की बरेच असे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणून हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून नक्कीच भाग्यवंत ठरू शकता. तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. या गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या असतील की स्वतः स्वामींनी सांगितलेले असे बरेच विचार आहेत ज्या विचारांमुळे आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये पुढे आलेले आहेत. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी केलेलं आहे. तर त्या सर्व गोष्टी स्वामींच्या संदेशात समजून जाणार आहेत. तर आता त्या विचारांना सुरुवात करूयात. पण त्या विचारांना सुरुवात करण्यापूर्वी या कलियुगाबद्दल बोलूयात. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली आहेत. या कलियुगामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहेत की स्वामींची भक्ती करायचं आहे. आपल्याला चांगल्या मार्गावरती चालायचं आहे. तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी फक्त 3-4 मार्ग आहेत. या आयुष्यामध्ये जर तुम्ही माणुसकी बाळगली तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. जर तुम्ही चांगले कर्म केला तर कोणत्याही प्रकारचे तुमच्यासोबत काही वाईट घडणार नाही. जर चांगले विचार ठेवला तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. आणि हे सर्व करून सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर स्वतः स्वामी तुम्हाला मदत करतील. तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील पण ह्यातून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. तो चुकून दुर्लक्ष करू नका. तुम्हाला फक्त एकच मार्ग आहे की आपल्यामुळे कोणी दुसरा आनंदी पाहिजे. या सर्व गोष्टी स्वतः स्वामींनी सांगितलेल्या होत्या की कलियुगामध्ये कोणीच कोणाला विचारणार नाही. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाही. आणि ते आता सत्य ठरत चाललेलं आहे की आपले जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली नाही. पण या वेळेमध्ये अशी बरीच लोक आहेत ज्या लोकांना मदतीची गरज आहे. अशी बरीच ती चिमुकली छोटी पोरं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांची चुकी तरी काय होती, लहानपणापासून त्यांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा भीक मागावी लागली. तर दानातला सर्वश्रेष्ठ दान अन्नदानाची मदत तुमच्याकडून मागत आहे. ही विनंती तुमच्या समोर ठेवीन की तुमच्यामुळे अशी बरीच लोक आहेत ज्या लोकांना मदत होऊ शकते. ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा रडावं लागतं. त्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील, मनापासून वाईट वाटतं की त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. आज त्यांना लहानपणापासून जे दुःख सोसावे लागले ते अजूनपर्यंत दुःख सोसत आहेत. त्या लोकांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तुम्ही सुद्धा मनुष्य आहेत. या आयुष्याचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्हाला ही गोष्ट समजत असेल. पण तुमच्याकडून छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करत असाल तर खूप मोठे महान कार्य कराल. सर्वात मोठे महान कार्य कराल. लाख मोलाचे काम तुम्ही करू शकता. आजच्या या गोष्टीला मदत करून खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे. त्या लोकांचे मनापासून खूप खूप आभार. ते म्हणजे कौशल्या परदेशी, त्यानंतर आम्हाला या गोष्टीला मनोहर सर, सुनील सर, त्यानंतर सिद्धू घाडगे, डॉक्टर केकरे, कुशाल सेवे, विशाल सरवाडे, त्यानंतर आम्हाला सुनीता पंचकुडे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केले. सर्वप्रथम ज्या लोकांनी आम्हाला आधीच्या या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही.
नाही असे निवेदन मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन. आणि खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ज्यांनी दुसऱ्या लोकांचा विचार केला, त्यांनी त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये कोणीच करत नाही. तर तुमच्यासमोर फक्त एकच विनंती ठेवीन की आजच्या या गोष्टीला नक्कीच मदत करून तुम्ही लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. स्वतःचे कर्म स्वतःचे भविष्य ठरवते. आज आपले आयुष्य आपल्या हातात आहे. फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर आपल्यामुळे कोणी दुसरा आनंदी होत असेल ना, तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळते. त्याचे बरेच फायदे आपल्या आयुष्याला असतात. कारण की आज आपल्यामुळे कोणी दुसरा खुश आहे, आज आपल्यामुळे कोणी दुसऱ्याला एका वेळेचं जीवन मिळत असेल, तर त्या गोष्टीचे पुण्य आपल्याला लाभते. या सर्व गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नका. आणि आता तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. कारण की आज हजारो ते लाखो लोक स्वामी संदेश पाहत आहेत, ते ही गोष्ट ऐकतात, पण बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तर सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे माणुसकीचा काम. जर तुम्ही या वेळेमध्ये माणुसकी बाळगलात, जर तुम्ही या वेळेमध्ये चांगले कर्म केलात, तेव्हा तुमचे भविष्य चांगले ठरेल. हे फक्त विचार तुमच्यासाठी नाही, तर त्या लोकांचा विचार सुद्धा करतोय की ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये कोणीच करत नाही, ज्या लोकांना मदत सुद्धा कोणी करत नाही. या मतलबी वेळेमध्ये सर्व लोक स्वतःचा विचार करत आहेत. पण नक्कीच या गोष्टीला छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला छोटीशी मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. बऱ्याच गोष्टी तुम्हाला या गोष्टीतून समजून जाणार आहेत. कारण की दानधर्माचा काम हा सर्वश्रेष्ठ काम आहे आणि त्यातल्या त्यात अन्नदानाचा काम म्हणजे हे त्याच्याहून महत्त्वाचं काम आहे. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर पुन्हा तुमच्यासमोर सुद्धा फक्त एकच विनंती ठेवीन, एकच इच्छा तुमच्यासमोर ठेवीन की नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर आता वळूयात आपल्या स्वामींच्या संदेशाकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींनी स्वतः सांगितलेल्या गोष्टींकडे. तर श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यानंतर जे काही महिने येणार आहेत, जे काही दिवस येणार आहेत, ते दिवस तुझ्यासाठी चांगले ठरतील. कारण की श्रावण महिना हा सर्वात शुद्ध महिना असतो. या शुद्ध महिन्यामध्ये शुद्ध विचार ऐका, शुद्ध शब्द ऐका. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ते शुद्ध शब्द, ते शुद्ध विचार, ते स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील तर चुकूनही दुर्लक्ष करू नका. लक्षपूर्वक ऐकून घ्या, काळजीपूर्वक ऐकून घ्या. तर स्वतः स्वामींनी सांगितलेला असतो, एखादा व्यक्ती जो वारंवार स्वामींची सेवा करतो, वारंवार स्वामींच्या सानिध्यात असतो, पण त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळत नाही, तो स्वामींना दोष देतो. पण नक्कीच जो खरा स्वामी भक्त असतो त्यांना माहिती आहे स्वामी आपल्या सोबत असतात. स्वामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सोबत असतात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करत असतात. ती गोष्ट आपल्याला जाणवत नाही. आज आपल्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे, ती सुद्धा स्वामींनी आणलेली आहे. ती कठीण वेळेला आपल्याला लढायचं आहे. जे आपल्या आयुष्यामध्ये लिहिलेलं असतो ते आपल्यासोबत होतो. पण नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे आयुष्य सुद्धा घडवू शकता तुमच्या कर्मांनी, तुमच्या विचारांनी. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती असतील, काही व्यक्ती नसतील, काही प्रेम असेल, काही प्रेम नसेल, काही सुख असतील, काही दुःख असतील. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे सर्व काही मोहमाया आहे. या मोहमायातून बाहेर निघण्याचा फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे स्वामींची भक्ती, ईश्वराचरणी केलेली प्रार्थना. या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगतो, अंतः अस्ति प्रारंभ. जिथे अंत होतो तिथून एक नवीन सुरुवात होते. या वाक्यामध्ये सर्वात मोठं रहस्य लपलेलं आहे, जे माणसाने समजून घेतलं तर कोणताही माणूस कधी खचून जाणार नाही. कारण की जिथे अंत होतो तिथून एक नवीन सुरुवात सुद्धा होते आणि ती नवीन सुरुवात आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणू शकते, आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणू शकते. आता या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत, पण नक्कीच या सर्व गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. कारण की जिथे अंत होतो तिथून नवीन सुरुवात असते. जिथे आपण पूर्णपणे आयुष्याला थकून जातो तिथून आपल्याला एक नवीन सुरुवात सुद्धा भेटते. ती सुरुवात स्वतः स्वामी देतात किंवा ती सुरुवात आपल्याला स्वतः समजून घ्यावी लागते. काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये ज्या आपल्याला समजतात, फक्त काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा सुद्धा असतात ज्या आपल्याला समजून घ्यायच्या असतात, ज्या आपल्याला समजावून द्यायच्या असतात.
प्रत्येक वेळेमध्ये कठीण वेळ येते, प्रत्येक क्षणामध्ये कठीण वेळ येईल. फक्त त्या कठीण वेळेला सामोरे जाण्यासाठी अनुभव हे स्वतः स्वामी देतात. एखाद्या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय त्या गोष्टीशी तू कधी लढू शकत नाहीस, त्या गोष्टीशी तू कधी भांडू शकत नाहीस. या सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजत आहेत, ते चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण की हेच चांगले विचार, हेच चांगले शब्द, हेच चांगले जे तुझ्यापर्यंत पोचत आहेत शब्द, ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. ते स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल. आता या आयुष्यामध्ये जगण्याचा फक्त एकच मेव मार्ग आहे, तो म्हणजे तुमच्यामुळे कोणीतरी दुसरा आनंदी पाहिजे, किंवा तुमच्या आई वडिलांना तुमच्यामुळे कधी कोणत्या प्रकारची ठेच पोचली नाही पाहिजे. या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारे दोनच व्यक्ती असतात, तो म्हणजे आई आणि बाप. आई बापानंतर या जगामध्ये निस्वार्थी प्रेम आपल्यावरती कोणीच जास्तीत जास्त प्रमाणात करू शकत नाही. कारण की ज्या लोकांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या लोकांना जर आपण दुखवू तर त्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. आणि प्रत्येक चुकीला स्वामी माफ करतात. फक्त स्वामींसमोर हात जोडा, स्वामींना बोला, मी चुकलो, माझ्या आयुष्यामध्ये आता कधी दुःख आणू नका, कारण की मी जे काही केलेलं आहे त्याचा पछतावा मला झालेला आहे. तर या सर्व गोष्टी समजून घ्या. स्वतः स्वामी तुम्हाला माफ करतील, स्वतः स्वामी तुम्हाला त्यांच्या चरणाशी आणतील. या सर्व गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये ऐकायला मिळत आहेत, ते लक्षपूर्वक ऐकून घ्या. यापुढील स्वामींचा संदेश सुद्धा तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहे. सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नको. येणाऱ्या 15 मिनिटाच्या आत तुला असे विचार ऐकायला मिळणार आहेत, जे विचार तुला फक्त यशाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला फक्त विजयाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच हारून देणार नाहीत, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच थकून देणार नाहीत. सर्वप्रथम आपल्या या जगामध्ये फक्त 2 लोकांचे नक्कीच 2 लोकांच्या परिश्रमाची नक्कीच जाणीव ठेवा, ते म्हणजे आई वडील. आणि आई वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवलात तर नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग निघतो. पण आता या आयुष्यामध्ये कुणीच कोणाचं नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आत्ताच्या वेळेमध्ये माणूस ओळखायला शिका. परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, इकडची जवळची लोक सुद्धा आपले घात करत आहेत. कोण आपला घात करत आहे, कोण आपला विश्वासघात करत आहे, किंवा कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत राहणार आहे, हे फक्त ओळखायला शिका. आणि माणूस ओळखणे हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या विचारातून समजून येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या संदेशातून समजून येणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. पण त्याहून अत्याधिक महत्वाचा आजचा हा स्वामी संदेश, आजच्या या स्वामी संदेशातील विचार. आता महत्वाचं म्हणजे तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, तुझी संयमता महत्वाची आहे, तुझी जिद्द महत्वाची आहे, पण त्याहून अधिक तुझी मेहनत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला काहीच मिळत नाही तर त्याला संधी असते पुढे जाण्याची, पण एखाद्या व्यक्तीला सर्व काही मिळालेलं असतं तर त्याला फक्त संधी असते ते गमवायची. ही गोष्ट लक्षात ठेव. जर आज तुझ्याकडे काहीच नसेल तर फक्त तुला एवढंच करायचं आहे की तुला सातत्याने मेहनत करत राहायची आहे, तुला नक्कीच यश मिळणार. आणि तू बोलशील, मी बराच वेळ काम करत आहे, बरीच वेळ मी परिश्रम केली आहे, पण मला कधी यश प्राप्त नाही झाले, परमेश्वराचा चमत्कार बघायला नाही मिळाला. तर फक्त तू वेळेला वेळ दे, तुझी वेळ चांगली येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू तुझ्या वेळेला वेळ देशील आणि तेव्हाच तुझी वेळ चांगली येणार. कारण की स्वतः अनुभवलेला व्यक्ती म्हणजे स्वतः परमेश्वराचे जे भक्त आहेत, ज्यांनी 20व्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी त्याला जे यश प्राप्त झाले, तो आयुष्यभर सुखी राहिला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एक व्यक्ती जर 30 वर्ष मेहनत करू शकतो, एकाच गोष्टीपाठी 30 वर्ष धावू शकतो, विना कोणत्या फलाशिवाय, विना कोणत्या स्वतःच्या स्वार्थाशिवाय, फक्त मेहनतीवरती विश्वास, स्वतःवरती विश्वास ठेवून तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तर नक्कीच तू सुद्धा पुढे जाऊ शकतोस. येणारी वेळ तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज वेळ काय आहे, उद्या वेळ काय आहे, ही गोष्ट तुला माहित नाही, पण जर तू चांगल्या प्रमाणात वागलास तर उद्या तुझी वेळ चांगली येणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज चांगला वागलास तर उद्या चांगलीच वेळ येणार, ही गोष्ट कायमच लक्षात ठेव. पण जर आज तुझ्या वागणुकीत काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी बदल जाणवलं तर उद्याच्या दिवसात पण तुला कुठे ना कुठेतरी बदल जाणवेल. माणूस आहेस, माणूस हा चुकतो, पण प्रत्येक चुकीला माफी मिळते. पण वारंवार जर ती चुकी करत असशील तर त्या चुकीला माफी मिळत नाही. गोष्ट कायम लक्षात ठेव. सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत, सर्व काही. आणि आता स्वामींच्या नावांमध्ये एवढी ताकद आहे.
परमेश्वरावरती विश्वास करत आहेस, सातत्याने परमेश्वरावरती विश्वास ठेव. रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींसमोर हात जोड, स्वामींचे 3दा नाव घे. संध्याकाळी दिवाबत्ती करताना परत स्वामींच्या समोर हात जोड, परत स्वामींचे नाव घे. तुझा दिवस तुझा रात्र सुखाने जाईल, तुझा दिवस तुझा रात्र सुखाने जाईल आणि नक्कीच स्वामी संदेश ऐकत राहा. नक्कीच तुझे आयुष्य बदलून जाईल. स्वामींचे विचार, स्वामींच्या विचारांमध्ये दडलेले शब्द, दडलेले शिकवण, दडलेले चमत्कार, दडलेले अनुभव हे सर्व काही समजून जाणार आहे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तर स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार आतापासून चालू होत आहेत. स्वामींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टी एका माणसाला या कलियुगामध्ये यशाच्या प्राप्तीपर्यंत नेतील, कलियुगामध्ये माणसाला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील, माणसाला आयुष्यामध्ये नशीबवान ठरवतील. खरं तर हा सर्व मोहमाया, ही सर्व आयुष्यामध्ये आहे ती सर्व काही मोहमाया आहे. इथे फक्त एकच देव आहे, ते म्हणजे आपले परमेश्वर, आपले स्वामी. स्वामी हे प्रत्येकाला साथ देतात. स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा सुद्धा घेतात. स्वामी प्रत्येकाला साथ सुद्धा देतात. फक्त एवढेच लक्षात ठेवा, कुठे ना कुठेतरी आपल्याला काही ना काहीतरी गमवावं लागतं, तेव्हाच आपल्याला काही ना काहीतरी मिळतं. कारण की आयुष्याची ही रीत आहे, आयुष्याची ही एक खेळ आहे की काही ना काहीतरी गमावल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आज समजणार आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बऱ्याच अशा स्वामींच्या संदेशामध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात, पण आजच्या या स्वामी संदेशातील महत्वाच्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून घे. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुला साथ देतील तेव्हा तेव्हा तुला फक्त परमेश्वर जाणवणार नाहीत की तुझ्या सोबत आहेत. फक्त जेव्हा जेव्हा तुझं वाईट काळ येईल तेव्हा तेव्हा तुला फक्त असं वाटेल की परमेश्वर माझ्या सोबत नाहीत. खरं तर स्वामी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत असतात. फक्त ते तुझी परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण होण्यासाठी ते पाहत असतात की हा काय करतोय. तर आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत, बरंच काही तू सहन केलं असशील, तर वेळ ही सर्वांची बदलते. फक्त तू वेळेसाठी वेळ काढ. वेळ बदलणार आणि वेळ बदलल्यानंतर त्या वेळेची किंमत कर. बघ तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. स्वामी हे प्रत्येकाला साथ देतात आणि हे जीवन आहे. या जीवनामध्ये कधीच काहीच आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे तसे कधीच मिळणार नाही. आपल्याला आपली इच्छा पूर्ण करता येईल, पण त्यासाठी सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रयत्न करावंच लागणार. आपल्याला इथे आयतं काहीच मिळणार नाही. कारण की इथे रिकाम्या असलेल्या लोकांना काहीच मिळत नाही. आज आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, आज कोणतेही काम करत असशील, आज कोणत्याही क्षेत्रामध्ये तू प्रयत्न करत असशील, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, ते प्रयत्न सातत्याने चालू ठेव. ते प्रयत्न सातत्याने चालू ठेव. त्या प्रयत्नांना सुद्धा यश प्राप्त होईल. कारण की कोणतेही काम छोटे नाही आहे आणि कोणतेही काम मोठे नाही आहे. या जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, माणुसकीचा. तो माणुसकीचा धर्म बाळग. या आयुष्यामध्ये
पुढे जाण्याचा मार्ग स्वतःहून निघेल. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो त्या आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठेतरी मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे. पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत.
तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल. स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील.
दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली, त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा.
तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या ह्याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही ह्याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. तर नक्कीच परमेश्वरासमोर फक्त जेव्हा तुला रडकं तोंड होईल तेव्हा हात जोडून श्री स्वामी समर्थ बोल, सर्व काही ठीक होईल. आणि
स्वामींवरती विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश नक्कीच पूर्णतः पाहून घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घे, कारण की येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अजून महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस.
जो स्वामी संदेश आपले आयुष्य बदलून टाकेल, जो स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करेल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा दिलासा देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंतांनी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. खरं तर हा खेळ परमेश्वराने रचवलेला आहे. सर्व काही, सर्व दुनिया, सर्व जग परमेश्वराचं आहे. पण बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे. त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो. पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही. या आयुष्यामध्ये वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण
पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो,
ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकून ही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे, पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावला तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता
या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहे. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल.